जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स 20 वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं. देशातलं दुसरं व महाराष्ट्रातील पहिलं महाराणा प्रताप सिंह यांचं कलादालन वैभववाडीत झाले. त्याचा लोकार्पण सोहळा 6 जानेवारीला होतोय. वैभववाडीच्या इतिहासातील हा आगळा वेगळा कार्यक्रम आहे. या सोहळ्याला सर्वांनी सहभागी व्हावे असं आवाहन आमदार नितेश राणे यांनी वैभववाडीत पत्रकार परिषदेत केलं. पाहुयात काय म्हणाले आमदार नितेश राणे. आपल्या भारत देशातलं दुसरं आणि महाराष्ट्रातलं पहिलं महाराणा प्रतापांचं कला दालन व सांस्कृतिक भवन हे येत्या 6 जानेवारीला सकाळी 11 वाजता त्याचं उद्घाटन होणार आहे. महाराष्ट्रातली पहिली नगरपंचायत म्हणजे आमची वैभववाडी नगरपंचायत असा उपक्रम राबवत आहे. अशा पद्धतीने अजून कुठल्याही दुसऱ्या नगरपंचायतीने असं कलादालन बांधलेलं नाहीये. आपल्या ह्या वैभववाडी आणि रावराणे समाजाचा जो इतिहास आहे, जी माहिती आहे, आपली वैभववाडीची जी बाजारपेठ आहे त्याला पण एक पूर्व इतिहास आहे. महाराणा प्रतापांसारख्या महापुरुषाबद्दल येणाऱ्या प्रत्येक पिढीला माहिती मिळावी या दृष्टिकोनातून हा पुढाकार आम्ही सगळेजण घेत आहोत. गेल्या 1-1.5 वर्षापासून थेट राजस्थान पासून ते विविध माध्यमातून माहिती गोळा करण्याचं काम कसबा डिझाईन या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आलेलं होतं. कसबा मुख्य कार्यक्रमासाठी मुख्य उपस्थिती म्हणजे श्रेष्ठवान श्रीजी अरविंद सिंह जी मेवाड, जे मेवाड राजघराण्याचे 76वे दिवाण आहेत. त्याचबरोबर कुंवर लक्षराजजी मेवाड म्हणजे मूळ महाराणा प्रतापांचे जे कुटुंबातले जे वंशज आहेत ते आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये ते येणार आहेत. त्यांनी तसा होकार दिलेला आहे. आम्ही स्वतः जाऊन त्यांना आमंत्रण दिलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला या कार्यक्रमाबद्दल सतत भेटत आहे. ते काय गोष्टी केल्या पाहिजे, कुठल्या गोष्टी उपलब्ध झाल्या पाहिजे, सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन ते आम्हाला सतत करतायत. त्याचबरोबर प्रमुख म्हणून सन्मान्य आमचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री खासदार सन्मान्य राणेसाहेब स्वतः असणार आहेत. त्याचबरोबर माननीय जयकुमारजी रावळ पर्यटन मंत्री महाराष्ट्र राज्य हे उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर युवराज श्रीमंत संभाजीराजे छत्रपती हेही उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर
माननीय निलेश राणे साहेब माजी खासदार हे उपस्थित राहणार आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी पांढरपट्टे साहेब हेही उपस्थित राहणार आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष किंवा अध्यक्षा जेही त्यावेळी असतील तोपर्यंत निवडणूक लागेल तेही उपस्थित राहणार आहेत. असे सगळेच मान्यवर रावराणी समाजाचे असतील किंवा सगळेच विविध क्षेत्रातले मान्यवर, जिल्ह्यातले विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी वर्ग, प्रशासन वर्ग हे सगळेजणच आपल्या ह्या 6 जानेवारीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहणार आहेत. हा कुठलाही एका पक्षाचा कार्यक्रम नसल्यामुळे मी सगळ्याच विविध पक्षाच्या मान्यवरांना या कार्यक्रमासाठी आपल्या माध्यमातून आमंत्रण देईन की आम्ही जो एक वेगळा प्रकल्प या नगरपंचायतीच्या माध्यमातून उभा केलेला आहे, या वैभववाडीच्या इतिहासामध्ये किंवा विकासाच्या मार्गामध्ये मला विश्वास आहे की हा प्रकल्प निश्चित पद्धतीने मोठा योगदान देईल. आमच्या वैभववाडी शहराबद्दलचं एक वेगळं आकर्षण जगभरातल्या पर्यटनामध्ये निर्माण होईल. जगभरातले पर्यटक आमच्या वैभववाडी शहरामध्ये येऊन या कलादानाच्या निमित्ताने जेव्हा येतील तेव्हा निश्चित पद्धतीने आम्ही जे कलादालन उभं केलेलं आहे, जी माहिती त्यांच्या समोर ठेवणार आहोत त्याबद्दल ते लोक कौतुक करतील एवढा मला विश्वास आहे.